राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा उद्या निकाल सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। कोण बाजी मारणार आणि कोणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं। आमच्या समोरच विलीनीकरणाची चर्चा झाली होती। राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा गौप्यस्फोट। पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान। संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईतील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पद देण्याची चर्चा। काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या CTET परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी। महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यानं संताप। सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी, तर घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत RSSवर निशाणा, तर दोषींवर कठोर कारवाई करा। छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र। भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला आजचे दिन। मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार। मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट, तर घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं, भागवत यांचं विधान। सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार। संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा निशाणा। जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही। ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? विजय वडेट्टीवारांचा आक्रमक पवित्रा। 17 फेब्रुवारीला नागपुरातील संविधान चौकात धरणे आंदोलन करणार। नाशिकच्या ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करणार, नाशिकचा विकास भरारी घेणार, फडणवीसांचं भाष्य। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तवरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन। सुप्यात काही लोक उद्योजकांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा। उर्दू शाळेत पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांचं नृत्य। यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर नगर परिषद उर्दू शाळेतील प्रकार। भाजपचे नेते गोपाळ कलानींची पोलिसात तक्रार। हे गाणं पाक लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखलं जातं। कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील मंगरोळ या गावाजवळ विमान दुर्घटना। बेळगावला जाणारं प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळलं, कॅप्टनसह पायलट गंभीर जखमी। अंडर-19 क्रिकेट विश्वचषक विजेता संघाचा कर्णधार आणि वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेचं जंगी स्वागत। होम ग्राउंडवरून आयुष म्हात्रेची भव्य रॅली।